बाळांनो, पुढल्या प्रश्नाचा अर्थ बघा. आपण जर मार्केटला गेलो, दुकानात गेलो तर काही वस्तू खरेदी करतो. किती वस्तू खरेदी केल्या, एका वस्तूची किंमत किती, मग ते एका वस्तूच्या किमतीनं किती वस्तू खरेदी केल्या, ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच एकूण दिलेली रक्कम. ओके. मग आता आपल्याला इथं सेल लागलेला आहे 2 घड्याळांचा. सम डिजिटल म्हणजे मनगटी घड्याळ पण दिलेलं आहे आणि एक डिजिटल आकडा असतात. आता हे मनगटी घड्याळ आहे, काट्याचं घड्याळ, आणि एक डिजिटल एक दिलेलं आहे घड्याळ. 2 पद्धतीची घड्याळ आहेत. किती घड्याळ आहेत माहीत नाहीत. पहिल्या दिवशी बाळांनो अनलॉग वॉच 11 दिली, डिजिटल 6 दिली आणि रिसिव्ड अमाऊंट किती आहे 4,330 रुपये रक्कम मिळाली. मग आता आपल्याला मनगटी घड्याळ 11 दिल्यात, एका घड्याळाची किंमत बघायची, आणि डिजिटल घड्याळ आपण 6 दिल्यात, त्याची किंमत किती आहे बघायची. सेकंडला मनगटी किती दिल्यात आणि डिजिटल किती दिल्यात बघा. अनलॉग वॉच किती दिल्यात 22, डिजिटल वॉच 5, रिसिव्ड अमाऊंट 7,330, 4,330. फाइंड सेलिंग प्राइस ऑफ रिच वॉच ऑफ इच टाइप. दोन्ही मनगटी घड्याळच आहेत, पण आता दोघांची किंमत काढायची आहे आपल्याला. काय करायचं बा, लेट सेलिंग प्राइस ऑफ इच अनलॉग वॉच बी ₹X अँड सेलिंग प्राइस ऑफ इच डिजिटल वॉच बी ₹Y. बा अनलॉग किती दिल्यात X, 11X अधिक वॉच डिजिटल वॉच किती दिल्यात Y म्हणजे 6Y बरोबर किती असणार 4330. म्हणजे 11X अधिक 6Y बरोबर हिथं आलो आहे 4330. नंतरच्या कंडिशनमध्ये 22X अधिक 5Y बरोबर 7330. 22X अधिक 5Y बरोबर 7330. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन तयार करता आली पाहिजे. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन. एकदम साधी गणित आहेत बाळांनो. 11X आहे, इथं 22 आहे, वजा 2 न गुणूया आपण इथं. इक्वेशन 1 बाय -2. वजा 11 दूनी 22, 6 दूनी 12, माइनस 2 0 2 त्रिक 6 2 त्रिक 6 4 दूनी 8. इक्वेशन नंबर 3. 2 3 ची बेरीज ॲडिंग. टू अँड 3 22X 5Y 7330. हे प्लसला मायनस केला. बारामधून 5 गेलं 7Y मायनस. याच्यातून ही संख्या वजा करायची 86 0 मधून 3 3 1 वजा. साइन चेंज केलं y इज इक्वल टू 13 30 ला 7 न डिवाइड केलं. 7 21 7 6 7 9 63. y ची किंमत 190 आली. आता आलेली किंमत इक्वेशन नंबर
लहान इक्वेशन कोणतंच नाही. 11 7 43 30. 11 6 43 30. Put y is equal to in equation 1 11x plus 6 into y. y ची किंमत 11x plus 6 शून्य 6 9 54 6 1 6 7 5 11. 11x is equal to 3 40 30 11 40. वजाबाकी अंक व्यवस्थित लिहायचं, गडबड काही करायचं ना. आजच्या कुणीकडचं कुणीकडं पण वजाबाकी करतं बाळा. 0 3 मधून 4 जात नाही. 1 1 घेतला 13तनं 4 गेलं 9 1 आणि इथं किती आलं 3 3 1 90. x बरोबर 31 90 ला 11 भागलं. 11 1 11 11 दोन्ही 22 9 राहिलं 11 90 290 आणि 190 उत्तर आलेलं आहे बघा. 190 आलं 290. सेलिंग प्राइस ऑफ इच अनलॉक वॉच इज ₹290 and selling price of digital watch is ₹190 ₹190. लिहून काढायचं बाळांनो. लिखाण भरपूर पाहिजे.